जुनी परंपरा आहे. या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिला आहे. सर्वांची समतेने व ममतेने वागावे, चांगले आचरण ठेवावे, भेदभाव करू नये, प्राणी मात्रावर दया करावी हीच संतांची शिकवणूक आहे. संत तुकाराम महाराज यांच्या अभंगात 400 वर्षांपूर्वी आपल्याला त्यांनी समतोल पर्यावरणाचा संदेश दिला. संत ज्ञानेश्वरांनी सामान्य जनतेला कळेल अशा भाषेत अभंग ओघळल्या. संत गोरोबा कुंभार, चोखामेळा, संत एकनाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी, श्री चक्रधर स्वामी अशा अनेक संतांनी आपल्या रोजच्या जीवनातील दाखले देत जनमानसांच्या मनावर संस्कार केला. हो, अगदी खरे. तुम्हाला माहिती आहे का, संत चोखामेळा हे 14व्या शतकातील वारकरी संप्रदायातील एक प्रमुख संत होते. संत चोखामेळा यांचा जन्म 14व्या शतकातील बुलढाणा या जिल्ह्यातील मेहुण राजा येथे झाला. चला तर तिसरी राजताचे विद्यार्थी सादर करत आहेत संत चोखामेळा यांचा अभंग. जन्म इसवी सन 1250 मध्ये झाला. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव यांच्या काळातील हे एक मराठी संत कवी होते. ते पंढरपूर जवळील अरणमेड गावचे रहिवासी होते. त्यांनी आपल्या अभंगातून काम करावे, भक्ती भावे हा संदेश दिला आणि जे जे करल तिथे देव जाणावे हा विचार देखील रुजवला. सावता महाराज स्वतः शेती करत होते आणि शेतीलाच आपली भक्ती मानत होते. त्यांनी आपल्या या कामातच देवाचे अस्तित्व अनुभवले. चला तर आपण अनुभवूया इयत्ता पहिली जाईच्या विद्यार्थ्यांसोबत.
माझ्यासाठी तर रोजची कष्ट हीच पूजा आहे. नामामध्ये विराजला विठ्ठल, शेतात झाडात मातीमध्येच तू आहेस. सावता, तुम्हाला देव भेटेल का? तुमच्याकडे मोठे दानधर्म नाही, तुम्ही देवलातही जात नाही. दानधर्म मोठा नसला तरी मन शुद्ध आहे बघा. देवाला फक्त सोनं चांदी लागत नाही. भक्ती, प्रेम, कष्ट आणि नम्रता ही भक्ती ही स्वीकारतो तो. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, 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 गजर हरिनामाचा झेंडा रोविला. सावता, तू माझ्या नावात, श्रमात आणि सद्भावनेत रमला आहेस. तुझ्या हातातील नांगरच माझ्या मंदिराची घंटा आहे. तू कोठेही असलास तरी मी तुझ्या सोबतच असतो. पांडुरंगा, पांडुरंगा, तू माझ्यासारख्या सामान्य मायाकडे संत म्हण, जन्माने नाही तर तुझं आयुष्य भक्ती उत्तम उदाहरण आहे. मित्रांनो, देव दूर नाही. जिथे स्वच्छ मन, नम्रता आणि प्रेम तिथेच तो असतो. श्रमाला का लाजावे? श्रमातच परमेश्वराची ओंजळ आहे. संत सावतामाळी यांचे जीवन आपल्याला शिकवते की कष्ट करणे म्हणजे उपासना आणि समता म्हणजे खरी भक्ती. आजही गावकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या अभंगात त्यांचं नाव घुमत आहे. संत जनाबाईंनी सुमारेचे 40 अभंग रचले. तसेच त्यांच्या ओव्यांमध्ये विठ्ठल भक्ती आणि त्यांच्या लीलांचे वर्णन केले आहे. त्यांची भक्ती आणि कविता महाराष्ट्राच्या लोकसाहित्यात आजही लोकप्रिय आहेत. अनेक स्त्रिया आजही जात्यावर दळण दळताना त्यांच्या ओव्या गातात. अगदी बरोबर आहे. त्यांच्या भक्तीची शिकवण आजही लोकांना प्रेरणा देत आहे. चला तर सादर करीत आहे दुसरी चंपाचे विद्यार्थी संत जनाबाईंच्या जात्यावरील ओव्या. गाव
आहे. तर आता आपण जाऊया विठुरायाच्या दर्शनाला. तुझ्यानी दराठे, तुझ्यानी दराठे, जिथे भाव तिथे दे, चलवे तू विठ्ठल रखुमाईला. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला, जय हरी विठ्ठल. तुला माहित आहे का, संत मीराबाई या 16व्या शतकातील एक प्रसिद्ध कृष्ण भक्त कवित्रा होत्या. त्यांचा जन्म राजस्थानातील एका उच्च कुलीन राजपूत कुटुंबात झाला होता, पण त्यांनी राजवाड्याचे जीवन सोडून कृष्ण भक्तीचा मार्ग अवलंबला. चला तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर करीत आहे संत मीराबाई यांची कृष्ण भक्ती. Yeah.
कुठल्या देवाचं कौतुक करणार? कौतुक नव्हे हो, कीर्तन. हा, तेच कीर्तन. श्री समर्थ रामदास म्हणा, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. श्री राम जय राम, जय जय राम. 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 तुम्हाला संत गाडगे महाराजांविषयी तर माहिती असेल ना? हो, संत गाडगे महाराजांना गाडगे बाबा म्हणून ओळखले जाते. हे एक महान संत, समाज सुधारक आणि कीर्तनकार होते. त्यांनी अरे, आपल्या गावात खूप कचरा असतो. कचऱ्यामुळे सर्व परिसरात दुर्गंधी पसरते. आपल्याला वेगवेगळे आजार होतात. आपण सर्वांनी मिळून आपले गाव स्वच्छ केले नाही तर आजारपण तर वाढणारच ना. हो हो, पण एवढा कचरा येतो कुठून? आपल्याच गावातील काही मंडळी कचरा, कागदाचे तुकडे कुठेही टाकतात. त्यामुळे परिसरात कचरा होतो. चला चला, आपण कचरा उचलून आपला परिसर स्वच्छ करूया. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अरे, आपल्या गावात हे बाबा नेहमीच दिसतात. कोण आहेत बरं हे? हे बाबा नेहमीच आपल्या गावात हातात झाडू, खराटा घेऊन फिरत असतात आणि कचरा उचलतात. आपला गाव स्वच्छ करीत निघून जातात. कोणीतरी डोके फिरवू आहे बहुतेक. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. अरे, त्या वेळा माणसाने कचरा आत्ताच काढला आणि आपले गाव स्वच्छ केले, पण आपला परिसर स्वच्छ करण्यात आपणच जबाबदार आहोत. बाबा, आपण कोण आहात? आपण दुसऱ्या लोकांनी केलेला का उचलत आहात? लोकांनी असे करू नये, त्यांना मी सांगत आहे. लोकांच्या भल्यासाठी माझा जीव तुटत आहे, पण माझं कोणी ऐकतच नाही. कष्ट भजन कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये स्वच्छतेचे महत्त्व लोकांना पटवून दिले. मग आतापासून कचरा कुठे टाकणार? कचरा पेटीत. मग म्हणा बरं, स्वच्छ गाव सुंदर गाव, स्वच्छ गाव सुंदर गाव, स्वच्छ गाव सुंदर गाव. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी गोपाला, गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला. शिक्षण घ्यावे, व्हावे ज्ञानी, यासाठी जिंकले वाणी. नदीचा धोबी देवा मीन कपडा पळलेला, गोपाला 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 गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. सांभाळी तुझी लेकरे पुण्य समजती, बापाला गोपाला गोपाला गोपाला
म्हणतीया? आता मला सांग, आपल्या घराच्या अंगणात तुळस का असती वास घ्यायला? अगं कारण की आपल्याला सगळ्यात जास्त ऑक्सिजन देते आणि मोठमोठ्या आजारांवर काम येते. आणि म्हणून मी म्हणते या शेजारणीनं कुणी 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 मला पंढरीला नेलं. चंद्रभागेमध्ये कोण आपलं तोंड धुतं, कोण हात धुतं, तर कोण पाय धुतं, तर कोण कपडे धुतं. म्हणून माझी विनंती हाय की कुठल्याच नदीत चंद्रभागा काय कुठल्याच नदीत पुरा बाळांना आंघोळ घालू नका. आणि म्हणून मी म्हणते या शेजारणीनं कुणी 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 अगतच या शेजार नाही केलं ग बया. आणि मला वारीनं केली तारांबळ भारी. कसली तारांबळ? आता झाली ना दर्शनाची तारांबळ, त्यात लाईन लावायची ते तारांबळ, सगळ्याचीच तारांबळ. आणि म्हणून मी म्हणते या शेजारणीनं कुणी 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 अगतच या शेजारणीनं बरं नाही केलं ग, बरं केलं ग बया. आणि मला पंढरीला नेलं. साली बोलीचे Thank you.
वाढो, भूगात परस्परे वडो, मैत्र जीवाचे दुरितांचे दिव्य जावो, विश्व सर्वण सूर्ये पाहो, जो जे वांछिल तो राहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मानली आळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूका, सचला कल्प तरुणीचे आर, चेतनांचिता मणीचे गाव, गोलकीचे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे आराचन आतंड देहा पहिल, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो अनंतलक्ष्मी, पूर्ण होई तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथो अजीविये विशेषी लोकीये, विजय हो आवेजी, येतले श्री विश्वेश्वराओ, हा होईल काल पसाओ, हे देव ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला. कार्यक्रम इथे संपलेला आहे असं जाहीर